विनाशकातले विपरीत बुद्धी. नाना लहान होता. ऋतूच्या माहेरी दारापुढे नागपंचमीचा मोठा बाजार भरी. ती आज नानाला घेऊन तो पाहावयास गेली होती. आमच्याही बोर्डिंगच्या मुलींना ती यात्रा पाहायला पाहिजे होती. पण असले हिंदू लोकांचे सण मेळे यात्रा पाहणे योग्य नाही असा आमच्या समाजाचा व समज अधिकाऱ्यांचे मत असल्याने बिचाऱ्या मुलींना जाता आले नाही. अलीकडे आमच्या मडम साहेबांना व त्यांच्या पतींना पोहण्याचा बराच नाद लागला होता. आपणासारखे रीती तात्काळ नाही काळ वेळ तयार लागली. त्यांनी मुलींनाही पोहण्यास नेण्यास सुरुवात केली. आज शाळेलाही सुट्टी होती व मानातही हौस होती, तेव्हा मुलींना घेऊनच पोहण्यास जाण्याचे त्यांनी ठरवले. साहेबांनी पोहण्यासाठी आधीच निवांत व निर्जन अशी जागा ठरवून ठेवली होती. मुली, मास्तरनी, मी वगैरे सर्वांनी जमून निघायचे असे आदल्या रात्री ठरले होते. सर्वजणी पहाटेच उठून आपापली कामे उरकून घेतली. मोठ्याला माणसांना सुद्धा अशा वेळेस काही सुचत नाही. मग लहान लहान मुलींचा उत्साह तो काय विचारावा. आज त्यांच्या आनंदाला भरती आली होती. 2-2 घास खाऊन जिने तिने सर्व काही व्यवस्था बिनबोबाट करून 6ला सर्वजणी तयार होऊन उभ्या राहिल्या. रात्री सर्वजणी आपापले दागिने काढून माझ्याजवळ ठेवले होते. दागिने ते काय असणार, पण होते ते किडूक मिडूक मिळून बरेच झाले. आम्ही येथून तेथून पायानेच गेलो व आलो. इतक्या जणींना मोटारीने तांगे कसे करता येणार. मधला प्रवास आम्ही आगगाडीने केला. साहेब मोटारीने माहीमपर्यंत गेले. मडम साहेब आमच्याबरोबर आगगाडीने आल्या. त्या महिमास उतरून साहेबांबरोबर पुढे गेले. आम्ही चालत गेलो. स्टेशनवर उतरताच आम्हाला एका मुलीचे वडील भेटले. आमच्याबरोबर ते बरेच बोलले. ती त्यांची एकुलती एक मुलगी होती. तशी त्यांना मुले बरीच होती, पण ही शेवटचीच व सर्वांच्या पाठीवर पाय देऊन आली होती. ती फार बुद्धिमान व हुशार असल्यामुळे सर्वांना हवीशी वाटे. मी आजपर्यंत अधिकाराची कामे कधी केली नसल्याने अधिकार कसा गाजवावा तो मला कधीच गाजवता आला नाही. मुली व मी नातेवाईकांप्रमाणे वागत होतो. एखादी काकी, मावशी किंवा आजी असावी तशा त्या माझ्याशी वागत व मी त्यांच्याशी वागे. मात्र कोरडीच हो. आम्ही सर्वजण खेळीमेळीने चाललो होतो. सर्वजणी माझी थट्टा करून बोलत होत्या. कोणी म्हणे, पाहू आजी कशा धावतात, तर कोणी म्हणे, अगं त्यांना चांगले झरझर चालताही येत नाही नि त्या कशाच्या धावतायत. एक म्हणे, का गं आजी पडल्या तर ग. दुसरी म्हणे, पडल्या तर मी त्यांना उचलून घेईन. त्यावर तिसरी म्हणे, तुला एकटीला नाही उचलली तर. त्यावर उत्तरी, अगं 4 माणसं अजून आजीला उचलून नेऊ, नाही तर डोली करून नेऊ, आणि जखमी झाली तर पट्ट्या बांधू, आणि बुडाली तर पाण्यातून काढू, आणि मेली तर आपण रडू. अगं नका ग आजीला असं बोलू. बायांनो, मला बोला, पण तुम्ही सुखरूप असा. बोलताना नेहमी सुदे बोलावे. व्हायचे ते होतेच. आम्ही सरासरी 10:30ला जुहूला पोहोचलो. सामान सुमान लावले. कोणी आपापल्या सतरंजा अंतरल्या, कोणी लोळू लागल्या, कोणी वाचीत बसला, कोणी इकडे तिकडे बघडू लागल्या. पोरं व ढोरं सारखेच. ढोराला चारा असला की चाललेच ते पुढे पुढे. पोराला गंमत दिसली की चालले तिच्या मागे. मडम साहेब म्हणाल्या, असले ठिकाण कधीच मिळाले नाही व पुढे मिळणार नाही. हे फारच आठवणीजोगे आहे. बाईचे हे भाकीतच हो ठरले. मी गोदातटीची, माझी व सागराची जानपछान नव्हती. तशी नुसती नजरभेट झाली होती, इतकेच. निघताना बऱ्याच जणींनी मोडा घातला होता की आज नागपंचमी आहे, तेव्हा भरतीच्या वेळेस तुम्ही जाऊ नका. पण आमच्या साहेबांना व मडम साहेबांना भरती 2ला येणार असे कोणी सांगितले होते, त्यावर ते अवलंबून होते. आम्ही गेलो तेव्हा पाणी कुठेच नव्हते. मला गंगेचे पाणी पाहण्याची सवय. तेव्हा हे सारे उघडे वाळवंट पाहून मला नवल वाटले. मी म्हणे, येथे घोटा भिजण्याची मारामार, येथे या पोहणार कशा. मुली म्हणाल्या, आता भुका लागल्या, आम्हाला काहीतरी खायला द्या. आपल्या देशाची रीत की भुकेचे नाव काढल्यावर खाल्ल्या वाचून जाऊ द्यायचे नाही, तर जेवल्यावर आंघोळ करायची नाही, अशी पाश्चात्य रीत. येथे माझा व मॅडम साहेबांचा मतभेद होऊन त्यांनी आधी आंघोळ व मग जेवण असे फरमावले. एकीमागे एक अशा सर्वच मुली निघाल्या. काही मोठ्या व मध्यम मुली शिंपा वेचीत आमच्यापासून बऱ्याच दूर गेल्या. काही मुली पोहायला शिकण्याजोग्या मडम साहेब जवळ होत्या व 30-40 लहान लहान मुली माझ्याजवळ होत्या. दत्तू, बेबी आली नाहीत म्हणून मला वाईट वाटत होते. या मुलीत एक लहानसा डे स्कॉलर मुलगाही आला होता. तो आपल्या आईबापांचा एकुलता एक मुलगा होता. आंधळ्याची शाळाही आली होती. 11 सुमार पाणी येऊ लागले. पाणी फारच संत होते. आत्ताच्या घोट्याचे पाणी गुडघ्याला लागू लागले. पाणी गढूळ व गरम होते. माझे डोके सुपीकच. मला वाटले आता 12चा सुमार झाला आहे. तेव्हा सर्व गिरण्या सुटल्या असतील व त्यांचे हे सोडलेले गरम पाणी असेल. आता पायाखालची वाळू सरकू लागली. तोच एक आरोळी एकवली भरती आली बाहेर व्हा.
जवळ नाही माणूस, हातात नाही काठी, पायाजवळ नाही दगड, मोकळे मैदान, कोणाचा शब्द कोणाला ऐकू येईना. मडम पोहण्याच्या नादात, मुली शिंप्याच्या नादात. मडम म्हणाली होती की हीच मुलींना पोहण्यास योग्य जागा आहे, कारण येथे पाखरांचा वारा नाही की माणसांचा थारा नाही. मला त्या बोलण्याचा अनुभव आला. एवढी 12 कोसांची मुंबई माणसांची गजबजली, पण येथे चीटपाखरू नसावे असे अकाली बली घेतले गेले. ह्यात ईश्वराची काय योजना असेल ती त्याची त्यालाच माहीत. घोट्याचे पाणी गुडघ्याला लागले, गुडघ्याचे कमरेला लागले, पण अगदी संत. माझ्या कमरेला पाणी लागले ते माझ्या बरोबरीच्या लहान लहान मुलींच्या गळ्याशी आले. पण संत असल्याने व त्या परिस्थितीत भयानकपणाची जाणीव पण न असल्याने मला माझ्या जवळच्या सर्व मुली पाण्यातून काढता आल्या. कोणाचे केस तर कोणाचे खवाटे, कोणाची जाकीटे तर कोणाची मनगटे धरून मी त्या मुली भराभर पाण्याच्या बाहेर काढले. तोच कोळी लोक आपल्या होड्या घेऊन आले. त्यांनी आंधळ्यांच्या शाळेतील एक बुडणारा मुलगा काढला. त्याची शाळा आमच्यापासून बऱ्याच अंतरावर उतरली होती. त्याच दिवशी त्या आंधळ्या मुलांपैकी एक जण नारळाच्या झाडावर चढून तेथून पडला होता. आमच्याकडे सर्व स्त्रीराज्य होते. माझ्याभोवती सर्व लहान मुली होत्या. पण त्या वीरस्वामी नावाची एक मुलगी मोठी होती. ती अशक्त व आजारी म्हणून मागे राहिली होती. माझ्या बरोबरच्या मुली पाण्यातून काढून त्यांना हरहोर करीत कशी तरी हकीत त्या मोठ्या मुलींजवळ येऊन गेली. ती तेथे पडलेल्या सामानाजवळ बसली होती. तेथे जाऊन पोहोचते तो दुसरे संकट आले. तेथील रखवालदार म्हणू लागला, हे सामान येथून काढा. आता जवळ नाही मोठे माणूस. जेवणाची मोठमोठी भांडे, 12 जणींच्या 12 जिन्सा, छत्र्या, वाहनं, लुगडी, बॅगी, पिशव्या, पैसे. त्या वेळी मला त्रिभुवन आठवले. त्या रामोशाचा एकसारखा तगादा. येशू ख्रिस्तांच्या बोलण्याची आठवण झाली की मनुष्याच्या पुत्राला डोके टेकायला जागा नाही. कसे तरी दाट बळ करून जीवाच्या आधावतीने तो सामान हलवले. तोच या मुली भोरड्याप्रमाणे इकडून तिकडे. शिंपाच्या मागे गेलेल्या मुलींचे चेहरे अंधुक दिसत होते. कोणी वर हात करून आपल्याकडे बोलावीत, कोणी उंच दगडावर चढून बसत, पण कोणाचे आवाज ऐकू येईना. आता मात्र समुद्राने उग्र स्वरूप धारण केले. कोळी 500 रुपये मागू लागले. मी त्यांना म्हणाले 500 रुपये देते, पण मुली पाण्यातून काढा. ते म्हणत आधी पैसे द्या, कारण माझ्या बोलण्यावर कोण विश्वास ठेवतो. 1 नूर आदमी व 10 नूर कपडा. मी तर नेहमीच लंकेची पार्वती. माझे कपडे चांगले नसले तरी माझ्याजवळ त्यावेळेस विम्याचे 2,500 रुपये आलेले होते. माझी खात्री होती की मी ते सारे पैसे देऊन टाकले असते तरी टिळकांनी मला कधी मना केले नसते व दत्तूही नाही म्हणणार नाही. पण त्या कोळ्यांना मडम साहेबांकडून पैशाचे वचन हवे होते आणि मडम साहेब जवळच्या मुली काढून साहेबांना टेलिफोन करण्यास गेल्या होत्या. साहेब परत गेले होते व थोड्या वेळाने येणार होते. हा सर्व खेळ 11:30 पर्यंत चालला. 2ची भरती 10:30ला आली. 12ला मुली किनाऱ्याला लागल्या. नाशिक पंचवटीप्रमाणेच हे असेल. मुलींना दुसऱ्या तीरावर कोणी धरील, मग आपण त्यांना चांगली शिक्षा करू असे मी म्हणत होते. पण समुद्राला त्या मुली पचवणे अशक्य झाले. त्याने ताबडतोब स्वतः होऊनच त्या किनाऱ्याला आणून टाकल्या. 12:30 झाले. सकाळपासून सगळे उपाशी. लहान लहान मुली काळोख भुकेने व्याकुळ झाल्या. साहेब आले. त्यांनी आपली शिदोरी सोडली व पाण्याचा आधार केला. तोच आसपासच्या बंगल्यातून लोक हळूहळू जमून आमच्या भोवती कडे करून उभे राहिले व आम्हाला प्रश्न विचारू लागले. मुली होत्या किती, बुडाल्या किती, त्यांना कोण कोण आहे, त्या साऱ्याचं ऑर्फन. तुम्ही आज आलात हेच मुळी चुकले. आज धांदात नागपंचमी. देवाला हे रुसणार कसे, आणि तुम्ही खाता तरी कसे बसला आहात. शेवटचे वाक्य ऐकताच बिचारा साहेब मडमने आपल्या तोंडातले घास तसेच टाकले. माझा पदर बांधलेलाच होता. मी त्या कड्यात उभी राहून एक कमरेवर हात देऊन एक खणखणीत व्याख्यान दिले. यात तुम्ही आम्हाला एक बोट तरी लावला आहात का? तुम्ही सर्व नुसता तमाशा पाहायला जमला आहात. चला सारे बाजूला व्हा. आमचे आम्हालाच ओझे वाहिले पाहिजे. आता ते कडे तुटले. सर्व पांगापांग झाले. पहिली जी मुलगी आली ती इंग्रजी 6वीतली. या मुलींचा जन्म माझ्याच हातचा. हिला मीच नाऊ घातलेले. तिची आई बाळंतपणीच वारलेली. त्यानंतर तिच्या बापाने व तिच्या बहिणीने तिला जतन केलेले. काल तिचा वाढदिवस होता. काल जी तिच्या डोक्यात फुलांची वेणी घातली होती ती अजून तशीच तिच्या डोक्यात. तिच्या हातातल्या बांगड्या 3-4 दिवसांपूर्वी मीच भरल्या होत्या. एकामागे एक अशा 11 मुली व 12वा मुलगा बाहेर आला. हे सारे खरे स्वप्न. मी हाताला चिमटा घेऊन पाहिला. स्वप्न नव्हते. एक खटारा भरून त्यात ह्या मोहळ्या भरून जे पाठवल्या. माझी अक्कल माझ्याच पुरती. मला वाटले की ह्यांना कुंभाराच्या चाकावर खालून पोटातले पाणी काढीत आणि त्या बऱ्या होतील. साहेबांना विचारले, ह्या बऱ्या होतील का? त्यांनी म्हटले होतील. एक गाडी भरून 4-5 मुली उरल्या. त्या साहेबांनी आपल्या मोटारीत भरल्या. मला ते म्हणाले, आजी आता तुम्ही थकला असाल, मोटारमध्ये या.
मी म्हणाले, बसणार नाही. ज्याच्या जीवावर मी पोट भरते आहे त्या दुःखात पायी आणि मी मोटारमध्ये, मला हे पसंत नाही. पुढे पोलिसांनी मोटार अडवली. साहेब असो नाही तर राजा असो, त्यांना काय. तेथून साहेब सही सलामत सुटून पुढे गेले. आम्ही सारी पायदळच परत आलो. पण येतानाचा तो हुरूप, तो उल्हास, तो आनंद हे आता चट सारे नाहीसे झाले होते. त्यांची जागा आता बेसूर अंधकाराने व्यापली होती. पायांचा गळाठा, उरात धडधड, मनात चिंता. आता आमचे पाय मात्र चालले होते. तोंड उघडून बोलण्याची इच्छा होत नव्हती. साऱ्या वाटेने त्या मुली दिसत होत्या. अमकी असे बोलली, तमकीने तिला तसे उत्तर दिले. एक ना दोन वैऱ्यावर असा प्रसंग येऊ नये. स्टेशनवर आलो. पुन्हा तीच व्यक्ती. त्याने विचारले, माझी मुलगी कुठे आहे. आम्ही स्टेशनवर पोहोचण्याच्या आधीच टेलिफोनने जिकडे तिकडे ही अशुभ वार्ता पसरली होती. तो जिला तिला विचारी. सर्वजणी माझ्याकडे बोट दाखवित. मी वरिष्ठ, त्या आपल्या मोकळ्या झाल्या. माझ्या पोटात मोठी धोंड उभी राहिली. का बाईच बोलत नाही. काय झाले. माझी मुलगी कुठेच दिसत नाही. सांगा, चोरू नका ठेवू. मी काय बोलणार. आपला केवढाही वैरी असला तरी त्यालाही असली अशुभ वार्ता सांगण्यास धीर होणार नाही. प्रिय वाचक हो, माझ्यावर केवढे हे मोठे संकट आले होते. खरे बोलू का खोटे बोलू हेच मला कळेना. खरे बोलले तरीही पाप आणि खोटे बोलले तरीही पाप. जे आहे ते पुढे येणारच. मी सांगितले, मला काही बरोबर माहीत नाही. कदाचित ती मागे असेल, कदाचित पुढे गेली असेल. आम्ही कशी तरी गाडी गाठली. 7 वाजता आम्ही आपल्या व साहेब आपल्या ठिकाणी पोहोचलो. बंगल्यावरून साहेबांचा निरोप आला की फाटक बंद करा, कोणाला आत येऊ देऊ नका व परवानगी वाचून कोणा मुलीला जाऊ देऊ नका. डॉक्टर गुरुबाई करमकर व मी बियोल भेटून गेली. माझे व्याही व विहीन येऊन गेली. काही म्हणाले, बरे झाले हे अधिकाऱ्यांच्या समक्ष झाले, नाहीतर तुमच्यावर केवढीही तोहमत आली असती. डॉक्टर ह्यूमकडे एक मुलगा शाळेत शिकत होता. तो आता मोठा झाला होता. त्याच्या मेहनतीने मुंबईत वाड्यानजीक एक चांगली शाळा स्थापन झाली होती. त्याला ही बातमी कळताच तो माझ्या साह्यार्थ धावून आला. तो मला आई मानित असे. त्याचे नाव नारायणराव देशमुख. आम्ही हुकुमाचे बंदे गुलाम. आम्ही फाटक बंद केले. चौकीवर जहागीरदार मांडा ठोकून बसले. जहागीरदारांच्या हातात एक सोटा. ज्याची जात मुसलमान आहे. या गृहस्थाने 40 वर्ष या ठिकाणी इमानी इतबारे चौकीदारीचे काम केले आहे. गेटच्या बाहेरच्या बाजूने लोकांची झुंबड उठलेली. बाहेर काट्यांचे आवाज एकसारखे होत होते. भिंतीवर दगडांचा वर्षाव होत होता. जो तो म्हणे, दार उघडा नाही तर आम्ही ते मोडू. मग काय होईल ते सांगवत नाही. मेलो तरी बेहतर. सरकार काही कुठे गेले नाही. आमच्या मुली आम्हाला दाखवा, नाहीतर खून पडतील. घरात चहूकडे रड व बाहेर काहूर. दे माय धरणी ठाय असे होऊन गेले. पृथ्वी दुभंग होऊन आता पोटात घेईल तर बरे होईल असे वाटू लागले. आतमध्ये धीर देणारे तिघेच पुरुष, दत्तू, नारायण देशमुख व जहागीरदार. कामदारीन बायांपैकी एकीची गेलेली बहीण, एकीची मानलेली मुलगी, तेव्हा त्या आपापल्या दुःखात चूर. घरात अन्न पुष्कळ होते, पण ते घेण्यास कोणाचा हात उचलेना व खाण्यास तोंड उघडेना. जागोजागी मोटकुळी पडल्याप्रमाणे मोठ्याल्या मुली पडल्या व लहान मुली मास्तरणीच्या आश्रयाला पडल्या होत्या. मोठी माणसे असल्या हल्लकल्लोळात गांगारत. मग त्यांनी बिचाऱ्यांची काय कथा. रडारड, आरडाओरड ही चालीच होती. मी फाटकापाशी गेले व मोठ्याने ओरडून बाहेरच्या माणसांना सांगितले, मी दार उघडते, तुम्ही माझे हवे ते करा. मी भीत नाही, पण तुम्ही असा दंगा करू नका. मला कोणत्याच मुली ओळखून दाखवता येणार नाहीत, पण मी चोहूनकडची पॉवर उघडते. तुम्ही आत येऊन आपापल्या मुली ओळखा. इतके बोलून मी कुलूप काढले. घो घो माणसे आत शिरली. जितक्या मुली होत्या तितक्यांचे नातलग आले. त्यांच्याबरोबर माझाही तपास करण्या शेवंतीबाई कोटक आली. प्रत्येकाने मला व माझ्या अधिकाऱ्यांना शिव्यांची लाखोली वाहिली. कित्येकांनी आपल्या मुली त्याच वेळेस नेल्या. मी म्हणाले, अधिकाऱ्यांचा हुकूम नाही, तुम्ही त्यांना विचारून मुली न्या. आम्ही तुला आणि तुझ्या त्या अधिकाऱ्याला भीक घालीत नाही. तुम्ही आपल्या अधिकाऱ्यावर घासले टोचा आणि काडी लावा. एवढ्या मुली मेल्या आणि तुम्ही कशा वाचलात. ती रात्र म्हणजे वैराचीच. दत्तू, बेबी, मी व नारायणराव रात्रभर उभे. बाहेर जहागीरदार उभा. मुंबई व आसपासची गावे इकडून माणसे मुलींच्या तपासात येऊ लागली. लहान मुली घाबरून गेलेल्या, कोणी पहिल्याच आजारी तर कोणी आजारी झालेल्या. अशा एक ना दोन कितीतरी भानगडी. कोणाला चहा तर कोणाला कॉफी, कोणाला सोडा तर कोणाला मोहऱ्या, शेगड्या, गरम पाणी, रोटी, लोणी, काय लागेल त्याचा नियम नव्हता. माडीवरून खाली व खालून वर पुन्हा पाहुण्यांची मनधरणी. कोणाचे समाधान करणे, कोणाला धीर देणे, कोणाला बाबापुता म्हणून परत लावणे. एका रात्रीत माझे 20-25 रुपये वरच्यावर खर्च होऊन गेले. पुन्हा पोटात धडकी. लहान मुली राहून राहून मोठ्याने ओरडत.
आजी, चमिंद्र चमिंद्र. तेथे श्रीधरराव गायकवाड मॅनेजर होते. एखाद्या लग्नाच्या वेळेस वडील माणसाला विचारावे की मुलीला अमके अमके मागताहेत, द्यायची का तेथे? त्याप्रमाणे मला वडिलकीचा मान द्यायचा ते आले. पेट्या किती लागतील, त्यांची लांबी रुंदी किती धरावी वगैरे मला तरी काय दगड कळत होते. मी नुसती होस हो करीत होते. सकाळी साहेब आले. आजीबाई, तुम्ही मुली ओळखला का? हो. त्यांची नावे सांगाल का? हो. पण कोणापुढे? पण माझ्या प्रश्नाचे काही उत्तर न देता साहेब निघून गेले. माझ्या उरात धडकी भरली. डोक्यात चक्र सुरू झाले. आता जर का नावे बरोबर न सांगितली तर काय होईल? पहिल्यांदा साहेबच माझ्याबरोबर होते. त्यांनीच मला नावे सांगितली. मला एकही मुलगी ओळखू आली नाही. मग नावे कसली मी सांगणार? पण नावे सांगण्याचा प्रसंगच आला नाही. माझ्या जीवाने सर्व अनुभव घेतले आहेत, पण अद्याप कधी कोर्टाची पायरी चढण्याचा मजवर प्रसंग आला नव्हता. पण 11च्या सुमारास कोर्टाची व टिळक गेल्यानंतर पहिल्यांदा जेजेची पायरी चढली. तेथे लोकगंगेला भरती आलेली होती. दाराशी मोटारी व बग्या यांची गर्दी उसळली होती. सायकली असंख्य होत्या व पायदळची तर काहीच गंती नव्हती. मला कोणी आळशी म्हणा किंवा गचाळ म्हणा, पण माझ्या अंगावर समुद्रावर अंग धुताना जे लुगडे होते ते अजून होते. माझा त्यावेळेस जसा पदर बांधलेला होता तसाच अजून होता. ते लुगडे तसेच ओले अंगावर वाळले होते. माझ्या शरीराचे घुसळण चालू होते. आधीच माझी मान हलते, त्यात हे वारे. मग काय सारे शरीर ताजाचा कळस बनले. मी तांग्यातून उतरले की चिकाच्या बापाने मला उचलून आत झुरीपुढे उभे केले. त्या गर्दीत मला माझ्या जीवाभावाची एक व्यक्ती दिसली, ती म्हणजे डॉक्टर गुरुबाई करमकर. त्यांच्याजवळ मी जाऊन बसले. माझे नाव पुकारताच ही थरथरणारी मैना पिंजऱ्यात अडकली. आता जबानीला सुरुवात झाली. तेच लुगडे, तोच पदर, दोन्ही हात कटड्यांवर टेकलेले. जणू काय लक्षूबाई डेरास घुसळण्यास उभ्या आहेत. सर्व अंग हलते आहे. पाठीवर मोकळे केस लोळते आहेत. पुढे कटड्यावर मान आपटत आहे. आता ऊद, कापराचा उशीर की वारे लागणार बोलायला. जबानीला सुरुवात झाली, पण त्या थाटात तोंडातून शब्दच निघेना. इतक्यात डॉक्टर गुरुबाई उभ्या राहिल्या. त्या म्हणाल्या, मला ज्युरीला एक विनंती करायची आहे. कृपा करून मला या बाईच्या पाठीमागे उभा राहू द्या. मी तिला कोणती सूचना करणार नाही, पण मागे उभी राहून तिची मान धरली तर ती बोलेल. त्याप्रमाणे त्यांना परवानगी मिळून त्यांनी माझी पाठराखण केली. पुढे वाहतो तो रावबहादूर आठवले. मला थोडा धीर आला. आमची प्रश्नोत्तरे येणेप्रमाणे झाली. तुम्ही गेलात तेव्हा पाणी किती होते? मुळीच नव्हते. मुलींजवळ कोण कोण होते? आम्ही दोघी. तुम्ही कशा बुडाला नाही? ते मी काय सांगू? पाणी कोणाकडून आले व कोणीकडे गेले? मला भूगोल येत नाही, पण डावीकडून आले व उजवीकडे गेले. झाली माझी जबानी. मुलींचे पुढील सोहळे पाहण्यास मी गेले नाही. जे जेथील देखावा वर्णन करणे माझ्या शक्तीबाहेरचे आहे. आया बहिणी दगडाच्या जमिनीवर धडाधड अंग टाकीत होत्या. नको ती आठवण सुद्धा असह्य होते. जुहूची पिकनिक येथे संपली, पण तिचे प्रायश्चित्त बरेच दिवस भोगावे लागले. रडणे व ओरडाओरड हे पुढे 2 महिने चालले होते.